स्नेहिल, आता तू पाणी पितोयस, मात्र या पाण्याच्या थेंबासाठी जी दुष्काळी भागातले शेतकरी आहेत, अर्थात आपण आज उदाहरण घेतलं की बारामतीच्या जिरायती भागातले जे शेतकरी आहेत ते शेतीसाठी पाणी मिळावं म्हणून त्यांनी एक वेगळ्याच प्रकारचं आंदोलन केलंय, ते सुद्धा सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी. कारण अशी जर शिस्तीतली आंदोलनं केली तर सरकारचं फारसं लक्ष त्यांच्याकडे जात नाही. यांनी आंदोलन काय केलं तुला माहितीये का? मी हे आंदोलन खरं तर ही बातमी वाचल्यानंतर एकीकडे आपण लिहिलंय शुभमंगल सावधान आणि दुसरीकडे आंदोलन म्हणजे काय असं प्रेक्षकांना आपल्या प्रश्न पडला. सावधानमध्ये आपण दृश्यांमध्ये पण बघू शकतो श्वेता की तिकडे नवरा आणि नववधू नसून बकरी, आणि बघून हसायला येईल खरं तर सुरुवातीला. म्हणजे एकीकडे बोकड आणि शेळी आंतरपटाच्या पलीकडे. तुला माहितीये का विशेष म्हणजे या दोघा नववधूवराला आहेर देखील लोकांनी दिलेला आहे. हो, आणि तो आहेर तो काही त्या शेळी आणि बोकडासाठी वापरला जाणार नाहीये, तो आहेर गोळा करून सरकारलाच दिला जाणार आहे. तर हे आंदोलन बघितल्यावर हसायला येतंय श्वेता, कारण अशा पद्धतीचं अनोखं आंदोलन करून मात्र हे जे ग्रामस्थ आहेत ना त्यांची डोक्यालिटीला आपल्याला मानावं लागेल. अर्थातच, कारण त्यांच्याकडे एक वेगळीच आयडिया करत होती आणि लोकांचं लक्ष वेधून घेतलं नाही आंदोलनानं. अगदीच. बोकडाचं या ठिकाणी प्रतिकात्मक असं लग्न लावून त्या लग्नानिमित्त आलेले आहेराचे पैसे एक शासनाचा निषेध म्हणून पालकमंत्र्याच्या नावे आम्ही मनी ऑर्डर करणार आहोत. आजच आमच्या या आंदोलनाला आमच्या भागाच्या खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांनी भेट दिली आणि त्यांनी असं आश्वासन दिले, कलेक्टर बरोबर आमची उद्याच्याला मिटिंग लावून दिली. जर उद्याच्याला कलेक्टरकडे या पाण्याच्या प्रश्नावर तोडगा नाही निघाला तर परवा दिवशीपासून संपूर्ण बारामतीभर बोंबाबोंब आंदोलन चालू केलं जाईल. तसंच रास्ता रोकोही केला जाईल आणि हे बोंबाबोंब आंदोलन आमचं रात्रीच्या 12 वाजता चालू होणार आहे. याची सुरुवात आम्ही बारामतीपासूनच करणार.